ताम्हिणी घाट म्हटलं की आपल्यासमोर येतो अंधरवन ट्रॅक, कुंडलिका व्हॅली आणि सावळा घाट। आज आपण निघालोय सह्याद्रीच्या कुशीत बसलेला एक अप्रतिम आणि सुंदर जागा म्हणजेच सावळा घाटला भेट देण्यासाठी। या व्हिडिओ मित्रांनो अंधरवन ट्रॅकची जी लेटेस्ट अपडेट आहे तेही तुम्हाला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जास्त वेळ न घालवता चला मित्रांनो आता डायरेक्ट भेटूया आपण मुळशीमध्ये। मित्रांनो हा आहे ताम्हिणीचा रस्ता, इथून बघा हे पळसे गाव आहे, हे सगळे स्टॉल वगैरे आहेत आणि ह्या स्टॉलमधून इथं आपल्याला जायचं आतमध्ये। समोर आपल्याला ते वॉटरफॉल भेटणार आहे, छोटंसं वॉटरफॉल, आणि ह्या साईडला किती आणि छोटे छोटे वॉटरफॉल आहे। जर तुम्ही ताम्हिणी घाटला येत असाल तर खूपसूरत नजारा भावानो ताम्हिणी घाटचा नक्की विजिट करा। हे बघा मित्रांनो काय खतरनाक असं वॉटरफॉल आहे, खूपसूरत, आणि हे एवढं मोठं विशाल पाण्याचं वॉटरफॉल आय थिंक वरती आहे। तर मी आता ताम्हिणी घाटमध्ये आलो मित्रांनो। जर तुम्हाला हे वॉटरफॉल बघायचं असेल तर तुम्हाला मुळशीमध्ये यावं लागेल। मुळशीमध्ये पळसे म्हणून एक गाव आहे, ते वॉटरफॉल आहे, ते बघू शकता, एक नंबर। मित्रांनो आपण वॉटरफॉल एक्सप्लोर केलेला आहे। आता आपण जाणार आहे निवे गावकडून ताम्हिणीच्या डायरेक्शनला, आणि तिथेच आहे जय मल्हार हॉटेल। तर डायरेक्ट तिथे भेटूया आपण। आपण असं पुण्यातून इथं आलेलो आहे आणि इथं समोर बघा जय मल्हार हॉटेल आहे आणि हे अहिरवाडी, आणि ह्या रस्त्याने आपलं असं आज जायचं आहे 1 किलोमीटरपर्यंत। मित्रांनो इथं बोर्ड आहे आणि या बोर्डीतून आपल्याला पुढे जायचं आहे, त्याच्यानंतर तिथं आपल्याला एक बस स्टॉप भेटणार आहे, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, तर तिथं जाऊ डायरेक्ट आपण। मित्रांनो लेटेस्ट अपडेट आहे की अंधरवन ट्रॅक सुरू झालेला आहे, पण तुम्हाला कंपल्सरी ऑनलाईन बुकिंग करावे लागेल, आणि जो वेळ आहे तो सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही अंधरवन ट्रॅक जाऊ शकता। पण ऑफलाईन तिथं जाऊ शकणार नाही, तुम्हाला कंपल्सरी ऑनलाईन तिकीट बुक करावे लागेल। आणि मंडेला जो अंधरवन ट्रॅक आहे तो बंद आहे, त्यासाठी जर तुम्ही मंडेला प्लॅन करत असाल तर तुम्ही करू नका। पर डे जी कॅपॅसिटी आहे अंधरवन ट्रॅकची ती 5 ते 6 हजार पर्यंत आहे, त्यासाठी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून जावा। मित्रांनो जसं आपण आलो ना इथे बघा इथे एक बस स्टॉप आहे, आणि ह्या रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे। या साईडला गेलो तर आपण कुंडलिका व्हॅली जो पॉईंट आहे त्या साईडला जाणार, तर आपण इथून परत 10 मिनिटाचा एक राईड असणार आहे, त्याच्यानंतर आपण एका गावात पोहोचणार, आणि ताम्हिणी घाटातून तुम्ही येऊ शकता वरती। तर चला आता जाऊया परादेवाडीमध्ये। तर मित्रांनो तुम्ही सावळा घाटला येत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 50 रुपीज पे करावं लागेल। हे आता नवीन रूल आहे, मागच्या टायमा जेव्हा मी आलो तेव्हा असं काहीच नव्हतं। तर आलो आपण ह्या लाईटीच्या खांबाजवळ। तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे परादेवाडीमध्ये। याचं साईन म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, हे इलेक्ट्रिसिटीचे पिलर, आणि आपल्याला ह्याच रस्त्याने सहज जायचं आहे। हॉटेल श्री इथेच आहे, तर सगळीकडे नुसतं धुकंच आहे बघा। त्या धुक्यात जाणार आपण सावळा घाट एक्सप्लोअर करण्यासाठी। तर मित्रांनो जसं तुम्ही परादेवाडीतून येणार इथे बघा ते कन्स्ट्रक्शन हा असा एरिया आहे, तर गावाला इथं बरोबर आता वाट केलेलं आहे, पहिले आपण इथून यायचं। तर हे समजू शकता याचं साईन, असे दगडं बिगडं भेटतील तुम्हाला, मोकार दगडे, आणि त्या दगडातूनच आपल्याला सरळ जायचं आहे। तर मला वाटतं की आपण इथून येऊन या साईडला जाणार, इथून सरळ जायचं आपल्याला। बघा याचं लाईन साईन लक्षात ठेवा, इथे झाडकर, इथून येऊन मी असा टर्न मारला होता। तर मित्रांनो आपण पोचलो आहे सावळा घाटजवळ। समोरच आपल्याला देवकुंड वॉटरफॉल आणि रिंग वॉटरफॉल देखील दिसणार आहे, पण सध्या खूप धुकं आहे त्या कारण दिसत नाही। तर बघू हे धुकं क्लिअर होतं का, जर सगळं बघणार तर धुकंच आहे बघा। आणि याचं साईन तुम्ही बघू शकता, हे टकलं झाड, आणि हा मस्त इथं काहीतरी टॉवेल वगैरे बांधलेलं आहे, आणि इथं हे दगड, या दगडातूनच बघा इथं सावळा घाट लिहिलं आहे, त्या घाटातून आपल्याला खालती उतरायचं, आणि समोरच ते खोदलेले टाका आहेत बघा, आणि तिथूनच आपल्याला खालती उतरायचं। हे बघा मित्रांनो सडनली झालेलं आहे धुकं व्हॅनिश। हे बघा वॉटरफॉल, ते बघा मित्रांनो, ते आहे रिंग वॉटरफॉल। अरे यार सडनली धुकं व्हॅनिश झालेलं आहे। तर ते बघा, हे बघा या साईडला रिंग वॉटरफॉल ते झालं आहे व्हॅनिश, थोडंफार दिसतंय बघा तुम्हाला। आणि या साईडला जर या साईडला जाणार आपण तर तिकडे साईडला आहे देवकुंड वॉटरफॉल। हे बघा मित्रांनो पोचलो आपण, समोर दिसतं आपल्याला ते भिरा डॅम, या साईडला आहे रिंग वॉटरफॉल, आणि बरोबर आहे बघा आता पायऱ्या केल्यात, मागच्या मला या पायऱ्या नव्हत्या। तर बघा सडनली धुकं व्हॅनिश झालेलं आहे, आणि आपल्याला व्ह्यू भेटण्याचे चान्सेस आहेत, बघू हे चान्सेस किती % आहेत। हे बघा ट्रॅकतून आपल्याला उतरायचं, तर पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यातून आपल्याला सरळ ते बघा हे दगडात कोरलेले टाका आहे बघा, त्या टाक्यातून आपल्याला खाली जायचं। व्ह्यू तर लई सही आहे मित्रांनो, माझ्या मागं व्ह्यू बघा, आपल्याला ह्याच आता काकूळ कोरले तिथूनच जायचं खालती। मागच्या वर्षी आलो तो, परत ह्याच वर्षी दगड आहे बरोबर, दगडात कोरून त्या पायऱ्या केल्या, पायऱ्या खालती जायचं।
6व्या घाट जाऊन. आणि इथे बघा एक जागा जाऊ तुम्हाला. 6वा घाट म्हटलं तर लोकांना फक्त देवकुंड आणि रिंग वॉटरफॉल दिसते, पण 6व्या घाटचा एक इतिहास आहे. पूर्वी 200 ते 300 वर्षाआधी ऐतिहासिक व्यापारी मार्ग म्हणून ही जागा ओळखली जाते. हा जो मार्ग आहे तो कोकण आणि पुणेला व्यापारासाठी जोडला जात होता. आणि ह्या जागेवरती तुम्हाला 4 खडकात कोरलेले पाणी टाका आणि 32 पायऱ्या दिसतील. कासवात कोरलेलं हे पाण्याचा टाका आहे बघा. तसं या पाण्याच्या टाकात जो आला तिथे एक वाट आहे, त्या वाटेतून आपल्याला बस इथे खालती या घनदाट जंगलात जायचं. तर चला मित्रांनो, आता आपण ह्या खालती मस्त या पाणी पडत आहे. पण जर तुम्ही 6व्या घाटचा ट्रॅक करत असाल तर चांगली क्वालिटी सगळं हे स्लीपर झालं सुद्धा, त्यासाठी रिस्की आहे. तुम्ही काळजी घ्या आणि हा ट्रॅक करा. शिवी घाल नको रे. बघा आता घनदाट जंगलातून आपल्याला खालती जायचं आहे. इथून आय थिंक 30 ते 35 मिनिटचा ट्रॅक आहे मित्रांनो. तो चला. हे बघा मित्रांनो, रिंग वॉटरफॉलचा एकदम जवळून नजारा. आणि खालती हा वाहतोय तो बघा, याचं ओढं त्या साईडनं येत आहे तर देवकुंड वॉटरफॉलचं ओढं, दोन्ही मर्ज होत आहेत. आणि हा इथला खूपसूरत नजारा. फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे 6व्या घाट जवळ. जास्त क्राऊड नाही, सॅटर्डेला आलो आहे. बघा मित्रांनो, सकाळच्या वाजले 9 आणि क्राऊड बघू शकता. जास्त क्राऊड नाही आहे 6व्या घाटमध्ये. डिसेंट चढ गच्च आहे फक्त गर्दी. आणि समोर बघू शकता तुम्ही, त्या साईडला आहे देवकुंड वॉटरफॉल आणि हे समोर आहे रिंग वॉटरफॉल. खूप सुंदर असा हा दृश्य दिसतोय मित्रांनो इथून. आणि हे खालती बघू शकता तुम्ही, खूपसूरत नजारे दिसतात भावानो. पावसाळ्यात ट्राय करण्याचे हेच बेनिफिट आहे, सुंदर नजारे दिसणार आहे तामिनी घाटचे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पहिला पाड्या पडलं असतं तोंडावर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 6वे घाट एक्सप्लोर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग मित्रांनो, भेटू असल्याच कुठल्या ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.